हॅलो, गुड मॉर्निंग. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आम्ही काल मनालीला स्टे केला आणि आज सकाळी चेकआउट केले. हॉटेल मोरंगमधून आम्ही आत्ता चेकआउट करतो. या हॉटेलमध्ये काल रात्री थांबलो होतो. आता इथून आपण चाललो आहे, शेवटचा एपिसोड आहे. इथून आपण मनालीवरून चंदीगडला बाईकचं काम करून डायरेक्ट लाडगरला निघणार आहोत. हा शेवटचा एपिसोड आहे. तर हे आपण केलेले सगळे एपिसोड तुम्हाला कसे वाटले याची प्रतिक्रिया नक्की प्रत्येक ब्लॉगला द्या. प्रत्येक व्हिडिओला तुमची प्रतिक्रिया नक्की द्या. चल चल एकत्र जाऊया. गेलो असतो ना आपण, आस्ती पुढे गेलो असतो आपण. आस्ती पुढे गेलो असतो आपण. कटराई, कुल्लू, मंडी, पठाणकोट आणि चंदीगड. तर आपल्याला जाऊन चंदीगडला क्लच पेट चेंज करून घेऊयात, कारण शेवटी आपली सुपर बाईक आहे आणि आपण जे क्लच पेट टाकले आहेत ते पल्सरचे टाकले आहेत, त्यामुळे ते रिस्क नको पुढच्या जर्नीला. म्हणून मग चंदीगडला जाऊन आज जर लवकरात लवकर पोचलो तर चंदीगडला सेक्टर 21मध्ये जाऊन आपल्या बेनेलीच्या शोरूममध्ये जाऊन चंदीगडच्या क्लच पेट चेंज करून घेईन. म्हणजे एक मनातली शंका आहे ती निघून जाईल आणि मग पुढची जर्नी पण आपली व्यवस्थित होईल. चंदीगड, पठाणकोट आणि पुन्हा एक भुयारी मार्ग. चमकीला ओ बेटा जी, अरे ओ बाबूजी, किस्मत की हवा कभी नरम कभी गरम, कभी नरम नरम कभी गरम गरम. अरे वा, मनालीमध्ये पण रॉक्स आहेत तसेच सेम जसे आपल्या तिब्बत हायवेला होते. मनालीपासून पुढे आलं एक साधारणतः 30-40 किलोमीटर मंडीच्या अगोदर. तर मित्रांनो, दिसत असेल तर मी पहिल्यांदा एवढी मोठी मूर्ती बघतोय हनुमानाची. काल चंदीगडमध्ये आपलं बाईकचं काम करत होतं, पण बाईकचं शोरूम, बेनेलीचं शोरूम चंदीगडमधून शिफ्ट झालं आहे, तिला गेले दिल्लीला. त्यामुळे आपलं काही काम झालं नाही, आपल्या कंपनीमध्ये करत होतं काम. मग ते तसंच ठेवलं आणि मग थोडीशी सेटिंग करून घेतली कावासाकी शोरूममध्ये जाऊन. आता क्लचची सेटिंग तर व्यवस्थित झाली, फक्त आता एवढंच आहे की ते जे पल्सरचे आपण क्लच पेट टाकलेत ना ते मुंबईला जाऊन चेंज करायची, कारण सर्व्हिसिंग तर आहे आपली. 6,000ला सर्व्हिसिंग होती, आता जवळजवळ 5,000 किलोमीटर होईल आपली. काल आलो चंदीगडला, झोपलो. आत्ता सकाळी सुरुवात करतोय. शुभ सकाळ तुम्हाला सर्वांना रिटर्न जर्नीची. तर जास्त काही व्हिडिओ मी करणार नाही, डायरेक्ट आपण ज्या स्टेला थांबू आपण. आता आम्ही थांबणार आहोत जयपूरला, जयपूरच्या आसपास, असं जयपूरच्या पुढेच जाऊ, कारण सकाळी लवकर निघालो आहे. जे चंदीगडपासून आम्ही पुढे आलो ना, तर पुढून पाऊस चालू झाला. तर इकडे आता दिल्लीमध्ये पण, दिल्ली साईडला पण पाऊस पडतो आहे, इथे पण पाऊस पडतो आहे. तर आम्हाला जयपूरला पोहोचायला अजून साधारणतः 450 किलोमीटर आहे. पाऊस चालू झाला त्यामुळे राईड थोडी स्लो झाली. ब्रेकफास्ट केला, निघालो. आणि आता आपण जो GoPro 9 जो इथे लावत होतो आरशावरती समोरचा शूट करायला, तर तो GoPro आता मी लावला हेल्मेट टँक बॅगमध्ये. आणि आपला जो इथं 9 होता तो आता हेल्मेटला लावला, त्याला वॉटरप्रूफ केलं आहे. एक ब्लू टॅक नावाचं एक स्विंगमसारखं एक हे भेटतो, स्टिक भेटतो, तो आता लावला आहे दोन्ही साईडला. आता काही टेन्शन नाही. आता रिटर्न जर्नीची व्हिडिओ थोडी मोठी होईल, कारण एकच व्हिडिओ बनवणार आहे मी.
जोर पाऊस पडला चिखल झाला नदीला आला पूर. नदीला आला पूर गड्यानो इथेच पंढरपूर पूर 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 इथेच पंढरपूर. जयपूरचं आहे. हा जयपूरचा मेन एंट्रन्स आहे हा. मागे आपण मार्केटमधून आहे ना आलो. इथूनच आलो काय आपण? इथून नाही आलो आपण. एवढी गर्दी नाही भेटली आपल्याला. आता आपल्याला गर्दी भेटते इथे. राईट साईडला ना इकडे हवा महल आहे ना. हवा महलचा पूर्ण काम चालू आहे. गर्दी भरपूर आहे. काय करायचं रे? सरळ लेप. संध्याकाळ झाली आहे. 6:30 वाजलेत आणि उदयपूर पोचायला अजून आम्हाला 2 तास आहेत. म्हणजे आपण जसे लाडगरवरून निघालो आणि इथे आलो चंदीगडला आणि जसे स्टे केले आपण तसेच रिटर्न जर्नीचे पण स्टे करतो आहे. हां थोडं जर आज जर प्रॉब्लेम नसतं झाला तर आपण थोडं उदयपूरच्या पुढे आलो असतो. गुड मॉर्निंग. उदयपूरमधून चेकआउट केलं आहे. काल आम्ही जास्तच थकलो होतो. खूपच राईड केली होती म्हणून डायरेक्ट झोपून गेलो. सकाळी उठलो आहे. उदयपूरमधून रूमचं चेकआउट करून निघालो आहे मुंबईसाठी. जर मुंबईमध्ये लवकर पोचलो 750 किलोमीटर इथून मुंबई आहे. मुंबईमध्ये लवकर पोचलो एक 3-4 वाजेपर्यंत जर पोचलो. कठीण आहे पण जर पोचलो तर मग तिथूनच निघेन मी दापोलीसाठी. नाहीतर मग उद्याचा एक म्हणजे आजचा एक स्टे मुंबईमध्ये करेन आणि मग तिकडून निघेन. भरपूर दिवस 15 दिवस झाले मच्छी नाही खाल्ली. मच्छीची आठवण येते. घरची आठवण यायला लागली. घरच्या रस्त्याला बोईर दिसत आहेत. बोईर गेल्या उतरणार समुद्रात बाई. आपण डायरेक्ट बोईर पागायला. चिकन मटन काय नाही, डायरेक्ट बोईर. सकाळचे वाजलेत 9. आम्ही थांबलो होतो ब्रेकफास्टसाठी. थोडंसं चहा बिस्किट खाल्ला. मस्त पाऊस पडतोय बारीक बारीक. तर चहा तर प्यायली पाहिजे. चहा पिला. आता परत निघालो. अजून 680 किलोमीटर आहे मुंबई. है ना? लांडोर आहे ना? लांडोरीचं दर्शन. वा मस्त. तर मित्रांनो आपण फर्स्ट स्टे म्हणजे पहिला आपण जो हॉटेल बुक केला होता जिथे आपण राहिलो होतो वडोदरामध्ये, तो हायवे 8 ह्या हॉटेलमध्ये किरणचे एअरपोर्ट्स राहिले होते. तेच घ्यायला आपण आले. टाईम झाला आता 9:30 वाजलेत. हेल्मेटची ग्लास लावून काहीच दिसत नाही कारण पूर्ण चिखल बसलाय हेल्मेटवरती. अजून जवळजवळ 100 किलोमीटर विरार आहे. कांदिवलीमध्ये चारकोपमध्ये पोचायला अजून 1.5-2 तास अजून लागतील. हा
महाराष्ट्र चेकपोस्ट. 17 दिवस गेली, 17 दिवस मी राईड करतोय महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन आणि फायनली मी महाराष्ट्रामध्ये परतलो आहे. खूप भारी वाटते, मस्त वाटते की मी भरपूर दिवसानंतर म्हणजे 17 दिवसानंतर मी येतो आहे महाराष्ट्रात. इच्छा होती माती लावायची कपाळावरती महाराष्ट्राची, पण आता ट्रॅफिक भरपूर आहे, रात्र झाले आणि माती पण नाही, ट्रॅफिक आहे. सकाळी 6:30 वाजल्यापासून राईड चालू केली आहे. आत्ता वाजलेत रात्रीचे 10:30 ना, वाजलेत किती वाजलेत, 10:10 झाली आहेत. महाराष्ट्राच्या चेकपोस्टला एवढी गर्दी, तुफान गर्दी. आत्ता नाही निघू शकत गाडी, अडकलो रे अडकलो. चलो महाराष्ट्रामध्ये दाखल. RBNC रायडर महाराष्ट्रामध्ये दाखल झाला आहे. तर मित्रांनो, मी आत्ता पोचलो आहे चारकोपला, रोहनच्या इथेच. रोहनने एक रूम बुक केली आहे एका हॉटेलला, त्याच्याकडे 2 वाजता पोचलो. 2 वाजता जाऊन थोडंसं फ्रेश झालो आणि त्याच्याकडेच जेवण केलं दोघांनी एकत्र आणि आता पुन्हा रूमवरती आलो आहे, फ्रेश झालो. सकाळी 6:30 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत राईड करत होतो. मुंबईपर्यंत आलो आहे, पोचलो आहे मुंबईला. उद्या सकाळी इकडे 11 11:30चं चेकआउट आहे माझं. दुपारी 12 नंतर 12-1 वाजता निघून दापोलीला यायला. आणि आता मी झोपतो, झोप खूप आली आहे मला, कारण खूपच थकलो आहे मी. भेटूया तुझ्या सकाळी मोठं ब्लॉगिंग सेटअपवरती. गुड मॉर्निंग मित्रांनो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, शुभ दिवस. मी काल रात्री थांबलो चारकोपमध्ये. बाकीचे माझे मित्र होते ते 5ही मित्र मुंबईचे होते. एक मित्र अगोदर चालला होता फ्लाईटने. बाकीचे 4 मित्र मुंबईचे होते. ते कालच त्यांची राईड संपली. माझी राईड आत्ता पुन्हा मुंबईतून चालू करतो आहे, दापोलीला जाऊन संपेल. साधारणतः एक 6 वाजेपर्यंत मी संध्याकाळी पोहोचेल दापोलीला. तर बस ही व्हिडिओमध्ये एवढंच आहे की मी जे मनालीवरून निघालो ते रिटर्न जर्नीचाच व्हिडिओ असणार आहे. बघूया आता किती वाजेपर्यंत मी पोहोचते. किरण इकडून निघाला आहे, तो भाईंदरला राहिला होता त्याच्या आत्तीकडे, आता पनवेलला गेला आहे. मी इथून आता निघतो आहे, रोहन येतो आहे. रोहनला भेटलो की इथून मी निघणार दापोलीला. व्हिडिओ सेटअप. मुंबईमध्ये आल्याच्या नंतर पनवेलच्या बाहेर आल्यावरती पाऊस चालू झाला, वातावरण थंड झालं आहे, त्यामुळे आत्ता बाईक चालवायला जरा थोडीशी मजा येईल. 3 वाजले म्हणजे 3, 4, 5, 6, 7, 8 वाजेपर्यंत घरी पोहोचेल मी. 8 वाजेपर्यंत आरामात मी घरी पोहोचेन. 3 वाजलेत. किरण आणि मी दापोलीचा आहे, त्यामुळे आमची राईड आज सकाळी चालू झाली. सकाळी म्हणजे 11-12 वाजता निघालो आम्ही. घरचा प्रवास आहे म्हणून जरा पटापट चाललोय. कधी घरी जातोय, कधी घरच्या माणसांच्यात बसतोय, खातोय, समुद्र बघतोय, मच्छी दिसते बोईर डोळ्यासमोर. घरचं खाणं ते घरचं खाणं. शेवटी आलोय खूप दिवसाने लाल मातीमध्ये. आपली माती, आपली माणसं. हे थोडंसं महाड रस्त्याचं काम चालू आहे पावसामध्ये. फायनली दापोलीमध्ये आलोय. हो, 5230 किलोमीटर आत्तापर्यंत झालेत टोटल राईड. लाडघरपासून ते पूर्ण स्पिती सर्कल, शिमला पासून ते अगदी मनालीपासून
ते रिटर्न लाडघरपर्यंत किती होते बघूयात. फायनली पोचलो आहे दापोलीमध्ये. हे दापोलीचं लेफ्ट साईडला बस स्टँड आहे. इथूनच सकाळी 5 वाजता आम्ही सुरुवात केली होती. आता इथूनच छत्रपती शिवाजी महाराज की जय. अशाच राईड बनत राहतील आपल्या. धन्यवाद. स्पिती राईडमध्ये हो काय निघूया. चल भेटू परत. ये खाली. तर किरणला केलंय बाय. आता मी निघालो लाडघरला. जिथून सुरुवात केली तिथेच शेवट या राईडचा. अजून सूर्यास्त झाला नाही. आता जरा एक मोकळा श्वास घेतला. आज सॅटर्डेचा आज पब्लिक असणार. इतने दिन के बाद तुझे देख रहा हूँ. सुखाचा श्वास म्हणजे आपलं घर. फायनली पोचलोय घरी. प्रत्युष आला वेलकम करायला. लिली पण आली. लिली खुश झाली. लगेच ओळखलाय. अरे 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 बरोबर ओळखलं नाही गाडीचा आवाज. हा झाला आनंद झालाय. कसला झाला आनंद. किती दिवसांनी भेटलो तुला. हा अरे अरे अरे. दीदी कोण आला. दीदी कोण आला. कोण आला दीदी. कोण. हा कोण आलाय. दीदी कोण आला. कधी आला. कुठून आला. हा फायनली मी घरी पोचलोय लाडघरला. हिमाचल प्रदेशमधला स्पिती राईडचा शेवटचा एपिसोड इथेच समाप्त करतोय. बाकी सर्व मित्रांचे मनापासून धन्यवाद. रोहन, किरण, संकेत, प्रशांत, पंकज, सुशील या सर्वांचे धन्यवाद. ही व्हिडिओ मी इथेच समाप्त करतो. ही व्हिडिओ कशी वाटली, ही पूर्ण सिरीज तुम्हाला कशी वाटली याची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर, कमेंट भरभरून द्या. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हा एपिसोड ही सिरीज पूर्ण संपली आहे. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला येत राहतील. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.